उन्हाळ्यामध्ये पोटाला गारवा देणारं मस्त असं घट्ट मलाईदार दही कसं बनवायचं ते रेसिपी पाहणार आहोत. दह्यापासून छान ताक, लस्सी किंवा कढी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे छान आपण असे पदार्थ बनवू शकतो. त्यासाठी बघा अर्धा लिटर मी हे दूध सुरुवातीला तापवून घेतलेलं छान मोहगी असं दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे. यामध्ये संपूर्ण जी मलाई आहे ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. बघा आता हे दूध आपल्याला परत थोडंसं असं किंचित मला गरम करून घ्यायचं आहे. आणि बघा याच्यामध्ये जी मलाई आहे ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं बघा. हाताला थोडंसं कोमट लागेल असं आपल्याला दूध बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा 1 चम्मच मी ताजं दही घेतलेलं आहे. हे दही जे आहे ते फ्रेश आहे, आंबट नाहीये. तुमच्याकडे जर आंबट दही असेल तर थोडंसं अर्धा चम्मच घेतलं तरी चालेल बघा. अशा पद्धतीने छान असं मस्त असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. बघा जेवढं दही तुम्ही बिर्याणीला घट्ट लावलं तेवढंच आपलं जे दही आहे ते सुद्धा मस्त असं घट्ट आणि मलाईदार बनवून तयार होणार आहे. बघा छान अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे. बघा यामधलं आता हे 1 चम्मच दही आहे. आपल्याला जे भांडं घेतलेलं आहे त्याला आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल तर ते सुद्धा घेतलं तर खूप छान. कारण की मातीच्या भांड्यामध्ये याच्यामध्ये जे एक्स्ट्रा जे पाणी वगैरे राहतं ते छान शोषलं जातं आणि दही छान मस्त असं घट्टसर दही बनवून तयार होतं. बघा आता याच्यामध्ये सुद्धा छान असं घट्ट दही बनवून तयार होतं आपल्या. या छोट्याशा गंजुलीला बघा मी व्यवस्थित अशा पद्धतीने दही आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघा छान असं दही जे आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर बघा जे आपण दूध घेतलेलं आहे यामध्ये आपण मलाई वगैरे अजिबात काढलेली नाहीये. मस्त घट्टसर आपलं जे दूध आहे यामुळे जे आपलं दही जे लागणार आहे छान असं मलाईदार आणि घट्ट असं दही आपलं बनवून तयार होईल. उन्हाळ्यामध्ये लस्सी, ताक किंवा कढी किंवा कढी पकोडे किंवा असे मस्त नवीन-नवीन पदार्थ तुम्ही बनवू शकता या दह्यापासून. आता हे दही जे आहे ते आपण 7 ते 8 तास आपण झाकून ठेवणार आहोत. 7 ते 8 तासानंतर पाहू शकता आपण मी हे फ्रिजमध्ये ठेवलेलं नाही आहे. हे बघा मस्त असं घट्टसर दही आपलं जे बनवून तयार झालेलं आहे. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर आणखी घट्ट होतं हे दही. बघा मस्त असं घट्ट दही बनवून झालेलं आहे. चला तर आपण आता बाउलमध्ये घेऊया. बघा अशा पद्धतीचं दही एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा आपलं मस्त घट्ट मलाईदार दही जे बनवून तयार झालेलं आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.